घोटाळेबाज सरकारचा पुन्हा एक नवीन घोटाळा महाराष्ट्राच्या पुढे मी मांडतोय। खरं तर राज्यात घोटाळ्याची मालिका थांबत नाही आणि प्रत्येक मंत्री जाता जाता सर्रास तिजोरीची लूट करतो आहे हे आता महाराष्ट्राच्या पुढे लपून राहिलेलं नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री आणि ते सार्वजनिक आरोग्य विभाग तर हे पूर्णतः भ्रष्टाचारामध्ये आणि गैरप्रकारामध्ये पूर्णतः अडकलेला आहे। नुकताच एक आरोग्य विभागाच्या 3200 कोटीचा घोटाळा उजेडात आलेला आहे। खरं तर अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेली महायुती पुन्हा सत्तेत येणारच नाही हे माहीत असल्यामुळे तिजोरीची लूट राजरोसपणे जाता जाता सुरू आहे आणि तिजोरी साफ करण्याचा पूर्णतः प्रयत्न आणि एककलमी कार्यक्रम राज्यामध्ये सुरू आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार यापूर्वी सुद्धा मी मांडलेला आहे, सभागृहात मांडलेला आहे। बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंत्री आणि त्यांच्या कार्यालयांनी कशा पद्धतीने गोंधळ घातला होता आणि पैसे वसूल केले होते हे सर्व चित्र मांडल्यावर त्याच्या संदर्भात कुठलीही चौकशी झाली नाही। आणि आता स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाने 3200 कोटी रुपयाचा हा घोटाळा केला आहे। म्हणजे तिजोरी स्वच्छ करण्याचा इरादा या सरकारचा आहे। याच्यातली मेक अशी की 21 एप्रिल 2022 ला प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती यासाठी आणि राज्यातील 8 सर्कलमध्ये राज्यातील एकूण 8 सर्कलमध्ये 27,689 बेडना प्रशासकीय मान्यता घेऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याची सुरुवात त्या ठिकाणी केली गेली। पूर्वी 22 मध्ये या कामासाठी प्रशासकीय मान्यतेची किंमत 77 कोटी 55 लाख रुपये होती 2022 मध्ये प्रशासकीय मान्यता दिली जावी। नंतर सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोकांनी हा उद्योग हातात घेतला आणि ही मान्यता म्हणजे 77 कोटी 55 लाख प्रति वर्षासाठी होती। नंतर याच विरुद्ध काही लोक कोर्टात गेले आणि ते निविदा रद्द झाली कोर्टाच्या आदेशानुसार। त्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी पुन्हा आता किंवा मंत्र्यांनी नवीन उद्योग सुरू केला। आता ही मान्यता 24 मध्ये त्याची तारीख आहे नवीन प्रमाण 2023 ला म्हणजे 22 ला रद्द झाली आणि 23 ला 628 कोटी रुपये प्रतिवर्ष म्हणजे 18 सप्टेंबर 2024 मध्ये JR काढून 77 कोटी रुपयाची ही काम हॉस्पिटलच्या स्वच्छतेचं काम 638 कोटी रुपयांनी वाढवलं। याच्या पुढे जाऊन गंमत अशी आहे की 22च्या प्रमाणामध्ये प्रत्येक बेडची अंतर्गत म्हणजे प्रमाणामध्ये अंतर्गत क्लिनिंगसाठी 30 रुपये स्क्वेअर फीट होता आणि बाह्य क्लिनिंगला 3 रुपये स्क्वेअर फीट होता। 2 वर्षामध्येच आता ऑर्डर करताना 24 ला पुन्हा नव्यानं प्रमा दिलाय म्हणतात। प्रमा साईडवर दिसत नाही, प्रमा अपलोड केलेली नाही, अधिकृत साईडवर प्रमा दिसत नाही आणि या नवीन प्रमाणामध्ये 2023 मध्ये 30 रुपयावरून अंतर्गत क्लिनिंगचा रेट 84 रुपये केला 2 वर्षात आणि बाह्य क्लिनिंगचा रेट 3 रुपयावरून 9 रुपये केला। ही वाढ 77 कोटी रुपयावरून 638 कोटी रुपये या आरोग्य विभागाने केली आणि हे टेंडर 3 वर्षाचं असून 2 वर्षाची वाढ करण्याची तरतूद यामध्ये आहे। म्हणजे 5 वर्षासाठी 77 कोटी रुपयाप्रमाणे 350 कोटी रुपये झाले असते। आता 638 कोटी रुपयाप्रमाणे 5 वर्षासाठी 3200 कोटी रुपये या सरकारला मोजावे लागतात। हा महाघोटाळा याला म्हणावं लागेल। साधारणतः 350-400 कोटी रुपयामध्ये होणारे काम हे 3200 कोटी रुपयामध्ये करायचा निर्णय यांनी केला। यामध्ये खरं तर हे टेंडर काढताना
प्रशासकीय मान्यता देताना बजेटची तरतूदही असावी लागते. पण यामध्ये असा नियमच आहे, पण यांनी मात्र अत्यंत तोटकी तरतूद असताना, कमी तरतूद असताना आर्थिक स्थितीचा भंग करून हे टेंडर काढलेलं आहे. पहिले टेंडर काढल्यानंतर 2023च्या प्रशासकीय मान्यतेविरोधात 23च्या हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. यावेळी हायकोर्टाने टेंडर रद्द करून खरं तर सरकारच्या थोबाडीत चपराकच मारली होती, ते नियमबाह्य आहे म्हणून. आणि असं असताना म्हणजे 23 मध्ये 22ची प्रशासकीय मान्यता वेगळी, 23ची प्रशासकीय मान्यता वेगळी, आणि त्याला काही लोकांनी कोर्टात गेल्याने ते टेंडर कॅन्सल करून, रद्द करून या सरकारच्या आरोग्य विभागाच्या थोबाडीत सनसनाट चपराक दिली. कोर्टाच्या चपराकीनंतर या आरोग्य मंत्र्यांनी घाई गडबडीमध्ये पुन्हा हे टेंडर 30 ऑगस्ट 2024 रोजी खरेदी समितीच्या बैठक घेतली आणि 3 नोव्हेंबरला LOI दिला. यावेळी खरेदी समितीवर पूर्णतः दबाव टाकला गेला. हायकोर्टाने दणका दिल्यानंतर सुद्धा नव्या घाईघाईमध्ये प्रशासकीय मान्यतेचा फार्स करून टेंडर काढला. यामध्ये अटीत बदल करण्यात आला. पूर्वीची अट जी होती ती अट बदलली गेली आणि या नव्या टेंडरसाठी 12 लोकांनी टेंडर भरला गेला. बघा याच्या पुढे काय झालं. हे 12 लोकांनी टेंडर भरलं. यामध्ये विभागीय न्याय, सर्वे, जिओ टॅगिंग हे 2 अटी घातल्या गेल्या आणि करून टेंडर मागितले, कारण त्यांना मर्जीतील कंपन्यांना हे काम द्यायचं होतं. यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी फोन करून, रिपोर्टमध्ये आलेला आहे, हायकोर्टाच्या निर्देशात आलेला आहे, तक्रारीमध्ये नमूद आहे, यासाठी मंत्रालयातील मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 12 पैकी 8 लोकांना उपसंचालकाला फोन करून या कंपनीतले या 8 लोकांना जिओ टॅगिंग आणि सर्टिफिकेट देऊ नका असा फोन करून त्यांना आदेश दिला आणि या कंपन्यांवर दबाव टाकला गेला. या सगळ्या प्रक्रियेविरोधात यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्थेने दाद मागितली हायकोर्टात. मात्र ही याचिका मंत्री कार्यालयातील दबावामुळे ही याचिका त्या बाईंनी मागे घेतली. दुसरी याचिका नागपूर हायकोर्टात आहे, ते पूर्वीच्या 23च्या टेंडरनुसार एक मागे घेतली. हे टेंडर मॅनेज करण्यासाठी एका मंत्र्याच्या पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंटनी हे प्रयत्न केले आणि याचा देखील आम्ही तपास झाला पाहिजे अशी मागणी करतो. प्री बीड मध्ये A1 ला प्रीबीडच्या मीटिंगमध्ये, खरं तर प्रीबीडच्या मीटिंगमध्ये A1 बरोबर पात्र असलेल्या कंपन्यांना 4 सर्कल 2-2 सर्कल वाटून द्यायचं प्रीबीड मध्ये नोंद आहे. माझ्याकडे फाईल आहे सगळी. ही फाईल या मंत्र्याच्या पापाची फाईल आहे. हा प्रचंड भ्रष्टाचारी आणि गैरमार्गाने वसुली करणारे खातं जे आहे हे फार मोठा दरोडा महाराष्ट्रावर टाकला जात आहे. एक केस नागपूर हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. प्रीबीड मध्ये ठरलं होतं की त्या निकालाच्या अधीन राहूनच हे टेंडर ओपन करावं, पण यांनी टेंडर ओपन केला. ओपन करत असताना हद ही झाली की कोर्टामध्ये प्रलंबित असताना प्रीबीड मध्ये असं ठरलं होतं की फायनान्शियल बीड ओपन करू नये. फायनान्शियल बीडही ओपन करून टाकली. म्हणजे त्या खरेदीची समिती आहे, सेल परचेस यांची कमिटी जी आहे त्यांचं सुद्धा ऐकलं नाही, प्रीबीड समितीमध्ये त्यांचंही ऐकलं नाही. आणि हे तरतूद नसताना काय हाईट झाली त्यांच्या नोटमध्ये आलेलं आहे. त्या ब्रीफिंग नोटमध्ये आपल्या जी नोट तयार झाली फायनान्स कमिटी आपल्या परचेस कमिटीची, मंत्र्यांनी सांगितल्यामुळे 350 कोटीची तरतूद आहे असं मंत्री म्हटल्यामुळे हे काम किंवा ही निविदा आम्ही उघडत आहोत असा उल्लेख केला. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट म्हणते म्हणून नाही, त्या खात्याचे मंत्री म्हणतात म्हणून. म्हणजे ते अधिकाऱ्यांनी आपल्यावरचं पाप आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी किंवा त्याला बगल देण्यासाठी
हे सगळं केलेलं आहे. ही निविदा BSC कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी ही नवीन कंपनी आहे. या कामाला अनुभव नाही तिळमात्रही. महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या यामध्ये काम करणाऱ्या आहेत, पण त्यांना सगळ्यांना का डावललं गेलं, ते काय क्वालिफाय नाही झाले, हा वेगळा प्रश्न आहे. त्याची वेगळ्याने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. पण या सगळ्या प्रकरणाची मंत्री कार्यालयाचे अधिकारी, मंत्री विभागातील किती लोक याच्यामध्ये सामील आहेत, याची चौकशी पूर्णतः होणे अपेक्षित आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सगळं प्रकरण 3200 कोटी रुपयातून साधारण 2800 कोटी रुपये, म्हणजे 22ची निविदा 77 कोटी रुपयाची होती. या वादग्रस्त मंत्र्यांनी आरोग्य विभागाचं पूर्णतः वाटोळ करून टाकलं. 77 कोटी रुपयाची निविदा वर्षाला 638 कोटीवर 2 वर्षात पोहोचते. हा महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचं काम आहे. त्यांना कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी. आणि एकदा निविदा कोर्टाने रद्द केल्यावर दुसरी निविदा काढताय, त्याची प्रमा कुठे आहे त्याचा पत्ता नाही, ते साईडवर अपलोड नाही. आणि तेच प्रमा वापरून जर केलं असेल तर हे सुद्धा मंत्र्यांवर FIR दाखल करावं लागेल. अशा प्रकारचे गंभीर प्रकरण, याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कोर्टामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बीड ओपन करताय, ठीक आहे, ते क्वालिफिकेशनची किंवा क्वालिफाईड क्रायटेरिया पूर्ण करणारं आपण ते करतो, पण फायनान्शियली बीड ओपन केली. नागपूर कोर्टामध्ये मामला असताना आणि वर्क ऑर्डर देण्याची पूर्ण तयारी करून टाकली. पुण्यातील कंपनी, पुण्याच्या जवळची ही कंपनी आहे, तो मंत्री आणि तो तिथला CA यांच्या त्या तो पूर्ण हे यामध्ये मॅनेज करायसाठी प्रयत्न करतो आहे. हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की हे अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेले हे नालायक महाराष्ट्राला खड्ड्यात पुरल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची मागणी आहे, हे टेंडर तातडीनं रद्द करा. आम्ही सगळ्या एजन्सीला पत्र लिहून सांगतो आहे, मुख्यमंत्र्यापासून तर सगळ्या महाराष्ट्रातील जेवढ्या एजन्सी आहेत, आम्ही सगळ्या एजन्सीला, केंद्राच्या एजन्सीला आम्ही पत्र लिहून सांगतोय की हा मोठा दरोडा आणि महाराष्ट्र सरकारची तिजोरीची लूट आहे, हे रद्द करा. आणि नव्यानं तुम्हाला काढायचंच असेल तर फेअर ही निविदा प्रकाशित करा. ते काम फार आत्ताच्या रेटनुसार 450 कोटीच्या पलीकडे जाणार नाही. महाराष्ट्र सरकारचे 2800 कोटी रुपयाची बचत या निमित्तानं होणार आहे. आरोग्य मंत्र्यांवर या देखील आधी अशाच पद्धतीचे गंभीर याबद्दल तुमचं असं म्हणणं आहे का 450 कोटी रुपये काम आहे आणि 2800 कोटी रुपये फक्त जे आहे त्याचा फायदा आहे, लूट आहे कमवण्यासाठी. यातून हे पैसे दरोडा घालण्यासाठी ही दरोडेखोरी केलेली आहे. घोटाळा देखील प्रचंड गाजला होता या आरोग्य मंत्र्यांचा. तो सर्वच मंत्री करत आहेत, पण हा सगळ्यात पुढे आहे. भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण अखंड बुडालेला आहे पूर्ण मंत्रिमंडळ. चौकशी करणारे कोणी नाही. विरोधकांची चौकशी होते, पण पूर्णतः महाराष्ट्र विकून खाणाऱ्यांची चौकशी होत नाही आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो की असे नालायक लोक या ठिकाणी सत्तेवर बसले आहेत. त्यांना जनतेच्या पैशाची, जनतेच्या परिश्रमाचे, घामाच्या पैशाची काही कदर नाही. इतका भ्रष्टाचार ओपन कधीच पाहिला नाही, तो महाराष्ट्र आता बघतोय. आणि मुख्यमंत्री हे सगळे मंत्री सगळे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. यांचा त्याला समर्थन आहे अशा पद्धतीने वागत आहे. म्हणजे त्यातील हिस्सा या दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांकडे जातो का, याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. याचा दुसरा सुद्धा मुद्दा आहे की सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना काल देवेंद्र फडणवीस यांचं जे कार्यालय आहे मंत्रालयाचं, त्यातली पाटी एका महिलेने काढून टाकली आणि ती फेकण्याचा प्रयत्न केला. आज शिर्डीला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे. हे नेहमी आता नवीन नवीन इव्हेंट लाडक्या बहिणीचा करत आहे. आता लाडकी बहिणीचे मतं मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे, आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे, हे 6व्या मजल्यावर
घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे नाहीत. आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल, इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे. आणि हे लाडकी बहीण म्हणून मिरवत आहेत. जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा, त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात काहीतरी विचार करा. आज ती असुरक्षित असताना समजून हे झालेलं प्रकरण त्यामुळे कदाचित असेल असं मला वाटतं. केवळ या योजनांमुळे लाडक्या बहिणींना सुरक्षितता आणि आर्थिक सहाय्य होईल असं वाटतं, कारण पुढे जर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की आम्ही 3,000 रुपये, त्यामुळे पुन्हा हा वाद उपस्थित होत. हे बघा, भ्रष्टाचार 35 ते 40% गेला आहे. राज्याची तिजोरी ओरबडून खाली आहे. 8,82,000 कोटीचं कर्ज या राज्यावर करून ठेवलं आहे. मागच्या 6 महिन्यामध्ये 54,000 कोटीचं कर्ज काढलं गेलं आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरून कमिशनखोरीसाठी आवश्यक नसलेली कामं केली जात आहेत. आणि त्यातून 35% अबाउट टेंडर देऊ ते 35% स्वतः खात आहेत. हा भ्रष्टाचार जर थांबवला तर लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी कुठेही अडचण नाही. आणि ह्या भ्रष्टाचार थांबवला तर लाडक्या बहिणीची सुरक्षा करण्यासाठी कुठेही अडचण येणार नाही असं मला वाटतं. मागील 10 वर्षांपासून जेव्हापासून पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेव्हापासून भ्रष्टाचार मुक्त हा ते नारा देत असतात. कारण भ्रष्टाचार मुक्त झाला असतो. अहो, भ्रष्टाचार मुक्त नाही, भ्रष्टाचार युक्त देश झालेला आहे. मुक्त नाही झालाय, पूर्णतः भ्रष्टाचार युक्त. म्हणजे जो भेटल तो. आणि जर दुसऱ्या पार्टीतल्या लोकांनी भ्रष्टाचार केला तर त्याला बोलावून खांद्यावर हात ठेवून सन्मानानं येतोस तर तुझा भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल आणि आमच्या बरोबर येऊन तू शुद्ध होशील, अशा प्रकारचे प्रयत्न देशभरामध्ये सर्व भ्रष्टाचारी नेत्यासंदर्भात केलेला आहे. सर, देवेंद्र फडणवीस म्हणतात की आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह तोडता येतं आणि मी ते भेदणार. असं आहे, निवडणुका फार लांब नाही, जवळ आहे. आधुनिक कोण आहे, महाभारतातला कोण अभिमन्यू आहे, आता 1.5 महिन्यांनी कळेल. कोणतं शस्त्र भेदतो हे आज सांगण्याची गरज नाही. निवडणुकीच्या मैदानात जनतेच्या तावडीतून तुम्ही कसे सुटाल हे जनता ठरवेल. त्या माझ्या तरी मते शासनाने त्यांना आणि निवडणूक आयोगाने त्यांना 1 मिनिट सुद्धा त्या पदावर ठेवण्याचा आणि त्यांना बसण्याचा अधिकार नाही. 1 सेकंद सुद्धा. सर, मुंबईमध्ये आज निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील आलेले आहेत, बैठक झाली. असं ठरतंय की एका टप्प्यामध्ये राज्यातील निवडणूक घ्यायची मागणी केली. घेऊ द्यात, पण निवडणुका होणं वेळेवर हे महत्वाचं आहे. आमची तयारी आहे. आणि सरकारी पैशानी पंतप्रधान गृहमंत्री फिरून, काल पाहिलं तुम्ही, मेट्रोच्या पैशाची उधळपट्टी झाली, पाऊस आला, पंतप्रधान येऊ शकले नाही. हे अशुभ लक्षण आहे. आणि अशुभ लक्षणं हे महाराष्ट्रातून पाटी तोडणं, नेमप्लेट तोडणं, पाऊस येऊन कार्यक्रम रद्द होणं, या सरकारचे अशुभ दिवस सुरू झाले आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. परवाच्या दिवशी जो मुंबईत पाऊस झाला, मुंबई तुंबली, मुंबई प्रचंड तुंबली. आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेले आहेत की पंपिंग जे स्टेशन होते, पंपिंग जे केलं जातं ते सगळं बंद होतं. पूर्णतः मुंबई उद्ध्वस्त झालेली आहे. दिखावा आणि वास्तविकता यात खूप अंतर आहे. मुंबईमध्ये जे फिरून दाखवलं गेलं होतं मुख्यमंत्र्यांनी तो एक फार्स होता. वास्तविक कुठेच मुंबईमध्ये कामं झाली नाही. पंप बंद पडले, त्याचे रिपेअरिंगच्या नावाने पैसे काढून खाले. तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये 1,87,000 कोटीचे टेंडर 2 वर्षात काढले गेले. तिजोरीमध्ये किंवा तरतूद जर 30 कोटीची असेल तर 100 कोटीचे टेंडर काढले गेले. मुंबईवर आज जी लायबिलिटी निर्माण केली, उद्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसणार. बरं, हे एवढे टेंडर काढून कामं केली गेली,
फायदा काय झाला? मुंबईत तुमचे कशी? मुंबईमध्ये आज प्रचंड घरामध्ये पाणी गेलंय, प्रचंड लोकांचं नुकसान झालंय. त्यांनी मागणी केली आम्हाला नुकसान भरपाई द्या म्हणून. हे नाकर्तेपणाचं लक्षण आहे, हे भ्रष्टाचाराचं लक्षण आहे. हे जे आहे ते आपल्या आदित्यने जे मांडलंय ते खरं आहे. सर, हिंदी में बता दीजिए कि आप कह रहे हैं कि सत्ताधारी पार्टी या सत्ता जाते जाते तिजोरी राज्य की खाली कर रही है. किस मंत्रालय, किस विभाग पर आपका आरोप है? किस प्रकार का भ्रष्टाचार सामने आया है? ये पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो है, सार्वजनिक आरोग्य विभाग कहते हैं महाराष्ट्र में, इसमें 3200 करोड़ रुपए का टेंडर निकाला गया. ये स्वच्छता के लिए, क्लीनिंग के लिए, हॉस्पिटल के अंदर की क्लीनिंग और परिसर के बाहर की क्लीनिंग, हॉस्पिटल के बाहर की क्लीनिंग. ये जब 2022 में टेंडर निकाला गया था तो उसकी कास्ट केवल 77 करोड़ रुपए थी. जब 2023 में नया प्रमा आ गया, प्रशासकीय मान्यता मिली, एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल मिला, तब इसकी कीमत बढ़ गई थी और इसमें थोड़ा सा टेंडर में गड़बड़ी हुई थी. तो वो लोग कोर्ट में गए. कोर्ट ने इसको टेंडर को कैंसिल किया था 2023 में. अगस्त 2024 में फिर से नई प्रमा देकर ये मिनिस्टर ने नया टेंडर निकाला और नया टेंडर निकालकर 77 करोड़ रुपए की 2022 रुपए की ये जो इसकी एस्टिमेट कास्ट है, ये कास्ट, ये आपण सगळे बघा, आप भी सब लोग देखिए, ये पुरावे पूरे 77 तारीख के साथ में हाईकोर्ट के लेकर कब जीआर निकाला, ये पूरे एविडेंस मेरे पास में. अगर कोई चाहता है तो मैं उसको दूंगा. 77 करोड़ की 2022 की प्रमा होने के बाद क्या 2 साल के अंदर में 638 करोड़ कैसे हो सकते हैं? 638 करोड़ ये कैसे हो सकते हैं? 3 रुपए क्लीनिंग का रेट जो ग्राम अंदर बाहर का है, हॉस्पिटल के बाहर की बाह्य क्लीनिंग के थे, वो 9 रुपए किया गया. अंदर के क्लीनिंग का रेट 30 रुपए था तो उसको बढ़ाकर 84 रुपए किया गया. और ऐसे करते हुए हर साल के लिए 77 करोड़ से बढ़ाकर 638 करोड़ रुपए, यानी 5 साल के लिए टेंडर दिया गया. यह 3200 करोड़ का हो गया. अगर 22 के हिसाब से यह टेंडर होता तो 450 करोड़ के आसपास होता. इसका मतलब 2800 करोड़ रुपया ये मंत्री और इनका डिपार्टमेंट इसमें भ्रष्टाचार कर रहे, ये छुपा हुआ नहीं है. परचेस कमेटी ने जो उसमें अपने नोट में लिखा था उसके विपरीत काम किया गया. जो एक लेडीज कोर्ट में जाकर इसके बारे में स्टे मांगी थी, उसको पिटीशन वापस लेने के लिए कुछ लोगों ने दबाव डाला. अभी भी नागपुर के कोर्ट में, हाई कोर्ट में यह पिटीशन पेंडिंग है. एक अगर इस बारे में पेंडिंग है तो परचेस कमेटी और उसमें उन्होंने ये कहा था, ये आरोग्य विभाग की, हेल्थ विभाग की, कि ये जब तक ये कोर्ट का निकाल नहीं होता तब तक फाइनेंशियल बिड ओपन नहीं होनी चाहिए. फिर भी मंत्री के दबाव में आकर ये फाइनेंशियल बिड ओपन की गई. इस टेंडर में 12 लोग आए थे, पार्टिसिपेट हुए थे. उसमें से 8 लोगों को जियो टैग का काम जो था वहां पे उसको और सर्टिफिकेट लेने का था. तो वहां के उप संचालक जो होते हैं रीजनल के, 8 रीजन है हमारे, उनके ऊपर दबाव डाला गया. मंत्री कार्यालय से फोन गए, उसकी भी रिपोर्ट में उसका नाम आया है कि उसके ऊपर प्रेशर डालकर वो सब 8 टेंडर को ये नहीं मिलने दिया, इसलिए वो डिस्क्वालीफाई हो गए. बचे 4 टेंडर जो है वो जिसको देना है उसके साथ में सभी को इक्वल काम देने की बात थी, हर एक को 2 रीजन देने की. फिर भी इन लोगों को L1 करके जिसको दिखाया वो इन लोगों के नजदीक का आदमी है और उसी को पूरा का पूरा काम दिया गया. इसमें ये काम 450 करोड़ का काम 3200 करोड़ में दिया गया. और ये क्लियर है, ये अगर इसकी इंक्वायरी होगी तो ये सब जेल में जाएंगे. जाते जाते इन्होंने महाराष्ट्र को पूरा बर्बाद करने का काम किया, लूटने का काम किया और तिजोरी साफ करने का काम किया है. स्वच्छता के नाम पर तिजोरी साफ करने का काम इस मंत्री ने, इस मंत्रालय ने किया है. अभी मौजूदा स्थिति क्या है? क्या उसी टेंडर के हिसाब से पैसे जा रहे हैं या अभी आपने कहा कोर्ट में का कोई मामला? नहीं, कोर्ट में मामला है, अभी कोर्ट के स्टे नहीं है.
मंत्री कहता है कि कोर्ट का स्टे नहीं है इसलिए फाइनेंशियल बिड ओपन करो। अब इसमें जो प्री बिड कमेटी होती है उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि हम लोग टेक्निकल बिड ओपन करेंगे, फाइनेंशियल बिड ओपन नहीं करेंगे, नहीं कर सकते क्योंकि मामला कोर्ट में। फिर भी मंत्री दबाव डालकर कहता है कि इसको भी ओपन करो और टेंडर दिया जाता है। सर, दूसरा विषय भी है कि मंत्रालय में देवेंद्र फडणवीस के नाम का नेम प्लेट एक महिला ने उखाड़ फेंका। महिला यहाँ सुरक्षा की भी बात आ जाती है, साथ ही साथ एक महिला ने ऐसा किया, ये भी बात नहीं, देखो लाडली बहन करके ये अपनी पार्ट थिपा रहे, पैसे को सरकारी तिजोरी से पैसे देकर वोट पाने की जिनकी नौटंकी है। तो महिलाओं के दिमाग में इस सरकार के प्रति क्या गुस्सा है लाडली बहन का हमारे, वो वहां पे दिख पड़ा है। इसलिए कि ये उनकी सुरक्षा हो सकती है कि नहीं हो रही, उनके काम नहीं हो रहे, लाडली बहना परेशान है। इसीलिए तो जाके मंत्रालय में जाकर घुसकर 6वीं मंजिल पर चढ़ के डीसीएम की पार्टी निकालकर तोड़ती है, फेंकती है। इसका अंदाजा लगा सकते हैं कि तुम 1,500 दो या 2,000 दो, तुमको आज हमने मंत्रालय की पार्टी निकाला है। कल अगर हमें न्याय नहीं मिला, हमारे साथ में अन्याय हुआ, तो तुम्हारे सर में भी ये पार्टी आएगी। ये इशारा उन्होंने दिया है। क्या राज्य में भाजपा समाज की सरकार आएगी तो आप लोग ये लाडली बहन योजना को आगे लेकर जाएंगे या फिर? महाराष्ट्र के अंदर में भ्रष्टाचार से लिप्त सरकार है। 40% तक कमीशन इस सरकार में हो रहा है, 35 से 40%। आज महाराष्ट्र की लूट चल रही है। जब लोन, ये कर्जा जो होता है, इसमें अभी महाराष्ट्र में 8,82,000 करोड़ का कर्जा हुआ है। पिछले 6 महीनों में 54,000 करोड़ का कर्जा इन लोगों ने निकाला है और पूरी लूट करने का काम कर रहा है। अगर बहनाओं को देना है तो उनकी सुरक्षा पहले करेंगे और बहनाओं की योजना भी चालू रखेंगे। अगर ये कमीशन खोरी बंद हो जाए तो हम दोनों भी इसमें महिला की सुरक्षा और महिला को लाडली बहन का सम्मान, दोनों बातें भी कर सकते, वो हम करेंगे। मुंबई में आणि एकीकडे विदर्भ आणि मुंबई या दोन्ही जागांवर हे बघा, ज्या नावानी देशभरामधलं सरकार 2दा आणि 3ऱ्यांदा अल्पमतातली सरकार आली, महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या 18 सभा झाल्या, 18 पैकी 16 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराजय पत्करावा लागला। त्यापेक्षा मोठं नाव महाराष्ट्रात कोणतं दुसरं आहे का ज्याच्या नावाने मतं मागावे? हे खोकेबाज, धोकेबाज, टेंडरबाज, कमिशनखोर यांच्या नावाने मतं मिळणार आहेत। त्यामुळे कितीही भाजपा प्रयत्न करेल तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये रोखू शकत नाही। लोकसभा चुनाव में मनसे ने लोकसभा चुनाव में मुंबई में लोकसभा कमीशन की टीम मुंबई में है और ये कहा जा रहा है कि जो है चुनाव एक साथ लिए जाएंगे। आप इस तरीके से देखने लगा? नहीं, कभी एक साथ में ले और समय पे ले, जल्दी ले, हम तैयार है, जनता तैयार है इनका बंदोबस्त करने के लिए, हमें कोई फर्क नहीं पड़ेगा। लोकसभा चुनाव में मनसे ने नरेंद्र मोदी और भाजपा को सपोर्ट किया था, इस बार वो अकेले लड़ रहे हैं और विदर्भ में ताकत झोंक रहे हैं, क्या इसका फायदा? नहीं, हमारा यही कहना है मनसे से, आप मनसे से लड़े, उनका वो ये है, सिर्फ मनसे पुराने रोल में काम करे, लावरे तो वीडियो, ये इसमें वो मनसे फिट दिखती है। मनसे उस रोल में अगर काम करे तो बहुत अच्छा उनको मैसेज मिलेगा और अच्छा फायदा भी होगा। पर वो किसी को गिराने के लिए कोई प्लॅनिंग कर रहे तो जनता मनसे कहाँ आहे वो दिखाएगी। नाही बघा, मला त्यामध्ये फार नाही। ठाण्यामध्ये उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषित झाला आणि लगेच मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे भेटून आले। मला ह्या योगायोग आहे असं मी म्हणणार नाही, पण राज ठाकरे आणि मनसे जुन्याच रोलमध्ये फिट आहे। लाव रे तो व्हिडिओ म्हटला की लोक येतील, लावू नको व्हिडिओ म्हणला की मनसेचं काय होईल हे जनता ठरवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।